हॅलो सर. हॅलो. सर, रिसेंटली न्यूज आलेली की सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूरल्जिया म्हणून आहे. ते एक्झॅक्टली काय असतं? ओके, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे काय होतं, चेहऱ्याचा एक जो भाग असतो, आयदर वरचा, मधला किंवा खालचा भाग, याच्यामध्ये जाणारी जी नस असते, त्या नसेमध्ये ॲबनॉर्मल फायरिंग होतं किंवा ॲबनॉर्मल कॉम्प्रेशन होतं एखाद्या रक्तवाहिनीमुळे, आणि त्याच्यामुळे प्रचंड वेदना होतात. याला सुसायडल डिसीज पण म्हटलं जातं. बऱ्याच पेशंटला सुसाईड करावं असं वाटतं. तोंड धुणं, ब्रश करणं, त्या साईडने चावणं, याला पण त्रास होतो पेशंट्सना. त्याच्यामुळे पेशंटचं लाईफ बऱ्यापैकी डिस्टर्ब होऊन जातं. याच्यामध्ये खूप छान उपचार पद्धती आहेत, सोप्या सोप्या आणि चांगल्या चांगल्या आहेत. सो फॉर एक्झाम्पल, काही औषधांना ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया रिस्पॉन्ड करतं, काही जणांच्यामध्ये औषधांना नाही रिस्पॉन्स केलं तर ड्राय निडलिंग, बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शन्स, किंवा नॉन सर्जिकली इंटरव्हेन्शन करून आपण ट्रायजेमिनल नर्वची जी ब्रँच आहे त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन करतो. आणि शेवटी काहीच्या लोकांच्यामध्ये एमव्हीडी नावाच्या सर्जरीचा पण करावी लागू शकते. बट ओव्हरऑल ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या लोकांनी जरी हा डेंजर असला तरी टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. खूप मिनिमल इन्व्हेजिव्ह टू सर्जरी हे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, ज्यामध्ये ते कम्फर्टेबल होऊ शकतात. ग्रेट. थँक यू.